नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी उन्हाळी वाळवणाची तांदळाचीच म्हणजेच भाताची चकली कशी बनवायची ते मी सांगणार आहे। ही चकली खायला खूप छान लागते, अगदी खुसखुशीत अशी होते आणि तुम्ही बघू शकता ही चकली दुप्पट अशी फुलते। तर चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया ही चकली बनवायला। त्यासाठी इथे 1 किलो तांदूळ घेतला आहे। इथे रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे, तुम्ही दुसरा कुठला पण तांदूळ घेऊ शकतात आणि त्याचा भात बनवून घ्यायचा आहे कुकरमध्ये। कुकरमध्ये थोडं जास्त पाणी घालून हा भात बनवून घ्यायचा आहे। अगदी गचका असा असतो तसा बनवून घ्यायचा आहे, मोकळा अजिबात बनवायचा नाही आहे। आणि ह्या चकलीसाठी बासमती तांदूळ अजिबात नका वापरा, बाकी दुसरा कुठला पण वापरला तरी चालेल। तर तुम्ही बघू शकता तिथे मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे हा भात आणि हा भात पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर इथे पूर्णपणे थंड झालेला आहे। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 25 ते 26 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, तसंच 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे आणि हे सगळं आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। जाडसर वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक नाही वाटायचं आहे। तर आता हे अशा प्रकारे इथे जाडसर असं वाटून घेतलेला आहे ठेचा। नंतर आता हा भात पूर्णपणे थंड झालेला आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून ओवा घालायचा आहे। ओव्याने ही चकली खूप छान लागते चवीला। तसंच याच्यामध्ये पाव कप पांढरी तीळ घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यामध्ये जो आपण लसूण, मिरची आणि जिरं वाटून एक ठेचा बनवला होता तो ठेचा यामध्ये घालायचा आहे। तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स म्हणजे लाल तिखटसुद्धा घालू शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता त्याच्यामध्ये। तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच यामध्ये घातलेलं आहे आणि आता हा भात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हा भात अगदी रचका असा करून घ्यायचा आहे, एकदम रचकाने पण रचका करून घ्यायचा आहे। याला मिक्स करून थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून त्याचा हाताने आपला गोळा करता येईल। तर तुम्ही बघू शकता की हा भात असा चांगल्यापैकी मस्तपैकी मिक्स करून झाला आहे। हा भात असाच खायला पण खूप छान लागतो हां। आता याच्या चकल्या पाडायच्या आहे, तर त्यासाठी इथे एक चकलीचा साचा घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा प्रकारे हातामध्ये गोळा करून भाताचा या चकलीच्या साच्यामध्ये भरायचा आहे। नंतर आता या चकलीच्या साच्याने आई चकल्या पाडून घेणार आहे। इथे माझी आई हे सर्व चकल्या पाडत आहे, तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ही चकली अशी इथे पडत आहे। तर इथे चकलीच्या साच्यामध्ये एकदम बारीक होलाची इथे चकलीची चकती लावलेली आहे, त्यामुळे ह्या भाताच्या चकल्या एकदम अशा बारीक येत आहे। तर अशा प्रकारे आई सगळ्या चकल्या पाडून घेत आहे। तर इथे थोड्याशा अशा चकल्या पाडून घेतल्या आईने, तुम्ही बघू शकता ते। तर अशा प्रकारे आईने ह्या थोड्याशा चकल्या पाडल्या आणि बाकीचे असे त्या भाताचे मोठे असे तार पाडून घेतलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय। आता हे सगळं उन्हामध्ये कडक उन्हामुळे 2 ते 3 दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत चकल्या। तर चांगले वाळल्यावर तुम्ही बघू शकता ह्या चकल्या अशा प्रकारे वाळून चांगल्या होतात। एक लक्षात ठेवा, चकल्या ह्या चांगल्या वाळवून घ्यायच्या आहे आणि वाळवल्यावरच ह्या डब्यामध्ये भरायच्या आहे बंद। तर एकदम बारीक अशा ह्या चकल्या अशा झालेल्या आहे आणि बाकीचे तार पण तुम्ही बघू शकता, जे भाताचे तार असे टाकलेले आहेत ते पण असे लांब एकदम मस्तपैकी ते सुकलेले आहे। तर ह्या चकल्या मस्तपैकी कडक उन्हामध्ये सुकल्या आहेत। आता मी तुम्हाला तळून दाखवते चकली। बघा, तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी ही चकली आहे। आता इथे तेलामध्ये मी घातली, ही अशी आता दुप्पट अशी फुलेल, तुम्ही बघू शकता आणि अशी जाड होईल। बघा मस्तपैकी अशी ही चकली खरोखर खूप एकदम खुसखुशीत होते आणि खायला तर एकदम खूपच छान लागते। तर तुम्ही बघू शकता ही चकली मस्तपैकी अशी फुललेली आहे। तर ही चकली खरंच तुम्ही एकदा करून बघा नक्की। तशा प्रकारे मी काढून घेते ही चकली। तेल जर चांगलं तपलेलं असेल ना तर चकली ही पटापट तळली जाते।
तर पुन्हा एक मी चकली तुम्हाला तळून दाखवते बघा. एकदम बारीक अशी चकली आणि छोटी आहे. तर बघा हळूहळू अशी ही फुलते आहे. तर अशा प्रकारे मी चकल्या थोड्याशा तळून घेतलेल्या आहे. बघा मस्तपैकी ही अशी चकली फुललेली आहे. आता मी ह्या अशा थोड्याशा चकल्या इथे तळून घेतलेल्या आहे आणि तुम्हाला एक अशी तोडून पण दाखवते. बघा मस्तपैकी ही अशी खुसखुशीत अशी झालेली आहे. खूप छान लागते ही चकली चवीला. तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.